नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, बालाजी एज्युकेअरमध्ये आपले स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये आजपासून MBBS व BDS कॅपराऊंड 1 साठी जे काही ऑनलाईन चॉईस फिलिंगची विंडो आहे ती ओपन होणार आहे। या ठिकाणी आपण डेट देखील पाहू शकतो। 26 ऑगस्ट पासून 29 ऑगस्ट पर्यंत ही जी काही चॉईस फिल आहे ती चालणार आहे। महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी व पालक फायनल मेरिट लिस्टची वाट पाहत आहेत। जे काही वेळापत्रक आपल्याला देण्यात आलं होतं त्यानुसार 25 ऑगस्ट रोजी फायनल मेरिट लिस्ट पब्लिश होणार होती, परंतु ही मेरिट लिस्ट अद्याप जाहीर झालेली नाही। जी काही चॉईस फिल आहे ती चॉईस फिल फायनल मेरिट लिस्ट आल्यानंतरच सुरू होईल। काल रात्री सीट मॅट्रिक्स जाहीर करण्यात आली, परंतु फायनल मेरिट लिस्ट अद्यापही जाहीर करण्यात आलेली नाही। तर ज्याप्रमाणे जी काही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट सकाळी 10 वाजता जाहीर करण्यात आली होती दुसऱ्या दिवशी, त्याचप्रमाणे फायनल मेरिट लिस्ट आज म्हणजेच 26 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते 11 या टायमिंगमध्ये जाहीर होऊ शकते व साधारण 12 नंतर जे काही चॉईस फिलिंगचे विंडो आहे ते अपडेट होतील। तर सर्व विद्यार्थी आणि पालकांनी याची नोंद घ्या। तसेच ज्याही विद्यार्थ्यांना MBBS आणि BDS चॉईस फिलमध्ये आमची मदत हवी असेल असे विद्यार्थी बालाजी एज्युकेअरची मदत घेऊ शकतात। आपण मागील 7 ते 8 वर्षापासून विद्यार्थ्यांना त्यांच्या SML कॅटेगरी रँक, ऑल इंडिया रँक आणि जेंडर वाईज बेस्ट कॉलेजेसची प्रेफरन्स लिस्ट तयार करून देत आहोत। जे काही तुमच्या कॅटेगरी रँकवर कॉलेज मिळू शकतात त्याची एक योग्य प्रेफरन्स लिस्ट तुम्हाला तयार करून दिली जाते, जेणेकरून योग्य त्या कॉलेजमध्येच तुमचा प्रवेश मार्गी लागेल व तुमच्या हातून होणाऱ्या ज्या काही चॉईस फिलमध्ये चुका आहेत त्या टाळल्या जातील व तुमचे जे काही मार्क आहेत, ऑल इंडिया रँक आहे, SML आहे, त्या कट ऑफच्या रेंजमध्ये कोणते कॉलेज असतील त्याच कॉलेजमध्ये तुमचा प्रवेश होईल। कमी कट ऑफचे जर तुम्ही कॉलेज टाकले तर ते कॉलेज मिळून तुमचं जे काही नुकसान आहे ते होणार नाही। तर सर्व विद्यार्थ्यांना ही माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा पुढे चालून तुमची धावपळ होऊ शकते। तरी ज्याही विद्यार्थ्यांना ही वैयक्तिक प्रेफरन्स लिस्ट तयार करून हवी आहे अशा विद्यार्थ्यांनी या व्हॉट्सॲप नंबरवर विद्यार्थ्याचा SML आणि कॅटेगरी रँक शेअर करा। त्या ठिकाणी तुम्हाला या वैयक्तिक प्रेफरन्स लिस्ट संदर्भात अधिक माहिती दिली जाईल। धन्यवाद।